सध्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। अमरावती जिल्ह्यातलं तापमान जर पाहिलं तर काल 42 अंशावर गेले होतं आणि आज तापमान जे आहे ते आजही 42 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावतीच्या रस्त्यावरील गर्दी तर कमी झालेली आहे, सोबतच तापमानामध्ये वाढ झाल्याने अमरावती शहरामध्ये घराबाहेर पडणारे नागरिक जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तापमानात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। मागील आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण होतं, अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला होता, परंतु आता ढगाळ वातावरण मोकळं झाल्यानंतर तापमानात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। 42 अंशावर तापमान गेलेलं आहे। पुढील काही दिवसांमध्ये तापमानात अशीच वाढ होण्याचा अंदाज देखील दुसरीकडे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीच्या रोगांचा जो आहे तो आजारांचा प्रादुर्भाव सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते डॉक्टरांच्या वतीनं आणि आरोग्य प्रशासन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आपण बघू शकतो। घराबाहेर निघत असणारे अमरावतीकर जे आहे ते काळे गॉगल्स असतील किंवा मग चेहऱ्याला स्कार्फ बांधूनच घराबाहेर पडत आहे, तर पुरुष सुती टावेल बांधून जे आहे ते घराबाहेर पडत आहेत। आपण बघू शकतो वाहन चालक देखील आपल्या मोठी गाडी चालत असताना जे आहे ते रुमालाने किंवा मग टावेलने आपला चेहरा घट्ट बांधून घेते, कारण तापमानात वाढ झालेली आहे। दुचाकीवरनं शहरात प्रवास करत असताना गरम हवा जी आहे ती अमरावतीकरांना सध्या जाणवत आहे। विदर्भात जर आपण पाहिलं तर दरवर्षी तापमानात मोठी वाढ होत असते आणि यावर्षी देखील आता तापमानात वाढ झालेली आहे। त्यामुळे वाढत्या तापमानामुळे जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये घराबाहेर निघणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली आहे। दुसरीकडे उन्हापासून वाचण्यासाठी सातत्याने थंड पेय किंवा मग भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देखील डॉक्टरांच्या वतीनं दिला जातोय। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उम्माप, TV9 मराठी, अमरावती।